हॅलो, गुड मॉर्निंग. आमच्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आमच्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. सौमित्र आणि सुशांत आज लवकरच उठले होते, त्यामुळे मी ते खेळत आहेत तोपर्यंत माझी सगळी कामे आवरून घेतली आणि त्यांना खेळून खेळून भूक लागल्यामुळे मी त्यांना दूध पाजवले. इथे त्यांच्या आवाजाने मधू पण उठली होती आणि ती पण त्यांच्यासोबत खेळायला आली. इथे हे तिघं खेळत आहेत तोपर्यंत मी सगळ्यांसाठी चहा बनवून घेतला. तोपर्यंत मधू तिचे फेवरेट गाणं म्हणत होती. इथे मधू गाणं म्हणत बसली होती आणि हे दोघं या डब्याच्या मागं लागले होते. यांना जगभरातले कोणतेही खेळणे दिले तरी हे डबे आणि बाटल्या यांच्यासोबतच खेळायचे असतात. आता यांना रंगायला येत असल्यामुळे ते सारखं इकडे तिकडे पळतात. त्यांच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं. हे दोघे इथे खेळत आहेत तोपर्यंत मी किचन ओटा साफ करून घेतला आणि सोनलला बाळांकडे लक्ष द्यायला सांगितलं. तोपर्यंत आईने चुलीवरती दूध तापवून घेतलं आणि आम्ही दोघी नाश्ता करायला बसलो. इकडे मधू आणि आईला पण चहा दिला. आज मधूला टी व्ही बघत नाश्ता करायचा होता, त्याच्यामुळे ती हॉलमध्ये बसली होती. आज तिला ईदची सुट्टी असल्यामुळे तिचं सगळं निवांत चालू होतं. नाश्ता झाल्यानंतर मी इकडे भाजीची तयारी करायला घेतली. आज वांग्याची भाजी आणि शिमला मिरची करणार होते. तेवढ्यात बाहेर कोणीतरी आवाज दिला. बघितलं तर 2 बायका येऊन बसल्या होत्या. यांना याडी असं म्हणतात. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या शेतातल्या गहू ज्वारीच्या राशी वगैरे होत असतात, त्याच्यामुळे या सर्व शेतकऱ्यांकडून थोडं थोडं धान्य न्यायला येतात. आमच्या शेतातली अजून ज्वारीची वगैरे रास झाली नव्हती, म्हणून आईने त्यांना घरातली ज्वारी दिली, तरी पण त्या अजून मागत होत्या. या बायका गेल्यानंतर आई बाळांना घेऊन बसल्या होत्या. का आता बाळ इथे खेळत आहेत तोपर्यंत मी भाजीला फोडणी देऊन घेतली आणि मधू पण मला हेल्प करायला आली. इथं भाजी तयार झाली होती. मग नंतर तेवढ्यात बाळ रडायला लागलं. मग मी बाळाकडे गेले आणि आईनेच वांग्याची भाजी केली आणि चपातीचे पोहे करून घेतले. आई म्हणतात एखाद्या वेळेस एक काम जास्त केलेलं बरं, पण या दोघांना सांभाळणं म्हणजे खूप अवघड काम आहे. मग नंतर सोनालने भांडी घासून घेतली आणि गुलूला पण झोपवले. सौमित्र अजून जागाच होता आणि इथे मधू आमच्या नागाईला हरभरे नीट करू लागत होती. आणि तेवढ्यात सोनूभाऊच्या मैत्रिणी तिला ईदसाठी बोलवायला घरी आल्या होत्या. नंतर इकडे शेखर आणि संदीपन काकाच्या गप्पा चालू होत्या. संदीपन काका हे आमच्या घरासमोरच राहतात आणि गोलू शेखरसोबत खेळत होता. तेवढ्यात सोनल तयार होऊन आली आणि तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर गेली. आता मैत्रिणींसोबत बाहेर गेले म्हणल्यावर तिला यायला थोडा वेळ लागणारच होता. तोपर्यंत मी सौमित्रीला पण झोपवलं आणि आता दोघं पण झोपलेले होते, म्हणून आम्ही आणि आई कपडे धुवायला बाहेर गेलो. आईने पाणी भरून घेतलं आणि मी कपडे लगेच धुवून टाकले. कपडे धुवून झाल्यानंतर सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि तोपर्यंत गोलू उठला होता आणि बाळांच्या खाऊचा पण टाईम झाला होता, म्हणून त्यांच्यासाठी खाऊ बनवला आणि त्या दोघांना खाऊ घातलं. सगळ्यांनी थोडा वेळ आराम केला आणि बघता बघता 5 वाजले होते. मग नंतर सोनूने सगळे भांडे घासून घेतले आणि मधू आणि हे दोघं पण इथं छान खेळत बसले होते. मग नंतर मी संध्याकाळच्या जेवणासाठी भात लावला. नंतर गोलू खूप रडत होता, त्याच्यामुळं तो झोपतोय का बघितलं, त्याला झोळीमध्ये टाकून झोका दिला, पण तो झोपलाच नाही. आणि इथे मधू चहा पीत बसली होती. बाहेर या दोघांची मस्ती चालू होती. तेवढ्यात मी त्यांचं फेवरेट सॉन्ग लावलं आणि हे दोघं पण टी व्हीकडे बघत आहेत. त्यांना हे गाणं खूप आवडतं आणि ते मन लावून टी व्ही बघत बसतात. नंतर आई भाकरी करायला बसल्या होत्या आणि भाकरी झाल्यानंतर मी भाजी करून घेतली. तोपर्यंत सोनूने दोन्ही बाळांना एकाच जोडी टाकले आणि ती झोका देत होती. दोघांना एकाच जोडी टाकल्यानंतर टाईम पण वाचतो आणि दोघांना एकच माणूस लागतो. मग इथं ते दोघे पण झोपी गेले
आणि त्या दोघांना जोईत किती सरळ झोपवलं तरी ते त्यांना झोपायचं तसंच झोपतात, म्हणजे पालतं झोपतात. झोपल्यावर हे दोघं खूप क्यूट दिसतात. आमचे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.